नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। इथे तुम्हाला नीटची तयारी तुमच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठी माध्यमातून करायला मिळणार आहे आणि इथे सगळे टॉपिक तुमचे मराठी माध्यमातून कव्हर करण्यात येतील। आजचा आपला टॉपिक आहे प्लास्टिड। तर मला हे सांगा, प्लास्टिड हे काय आहे? तर प्लास्टिड सेल ऑर्गॅनेल आहे। या अगोदर आपण सेल ऑर्गॅनेलवरचे लेक्चर्स घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। तर त्यामध्ये तुम्हाला हे प्लास्टिड कुठे असतात हे कळून येईल। पण मी तरीही इथे एक क्वेश्चन विचारते की प्लास्टिड हे ॲनिमल सेलमध्ये असते का प्लांट सेलमध्ये असते? तुम्ही कमेंटमध्ये मला आन्सर करू शकता का? चला मी सांगते, प्लास्टिड हे फक्त प्लांट सेलमध्ये असतं, ॲनिमल सेलमध्ये हे प्लास्टिड नसतात, ठीक आहे। हे प्लास्टिड फक्त प्लांट सेलमध्ये असतात। प्लास्टिड हे एक सेल ऑर्गॅनेल आहे जे डबल मेम्ब्रेन बाउंडेड आहे, म्हणजे जसं मायटोकॉन्ड्रियाला डबल मेम्ब्रेन आहे तशी ज्या प्लास्टिडला सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंडेड आहे, ठीक आहे। यामध्ये प्लास्टिड क्लासिफाईड झालेली आहे वेगवेगळ्या क्लासेसमध्ये। त्यामध्ये येतं क्लोरोप्लास्ट, जे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, क्लोरोप्लास्ट, ठीक आहे। हे ग्रीन प्लांटमध्ये असतं। त्यानंतर क्रोमोप्लास्ट, त्यानंतर क्रोमोप्लास्ट नंतर अमायलोप्लास्ट, त्यानंतर एल्युरोप्लास्ट, हे असे वेगवेगळे प्रकारचे। त्यानंतर ल्युकोप्लास्ट सुद्धा एक प्लास्टचा प्रकार असतो। तर यामध्ये वेगवेगळे कंटेंट असतात, म्हणजे याच्यातील न्यूट्रिएंट वेगवेगळे असतात आणि त्यानुसार याचे नाव पडलेलं आहे। जसे की क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं, क्लोरोफिल पिगमेंट असतं आणि त्यामुळे प्लांटला एक कलर इम्पार्ट होतो जो की ग्रीन कलर आहे। क्रोमोप्लास्टमध्ये झॅन्थोफिल आणि कॅरोटेनॉइड जे पिगमेंट असतात ते असतात, ठीक आहे। अमायलोप्लास्टमध्ये कार्बोहायड्रेट असतं, ॲल्युरोप्लास्टमध्ये प्रोटीन असतं आणि ल्युकोप्लास्टमध्ये काय असतं, हे कलरलेस प्लास्टिड आहे। जर तुम्हाला विचारलं की कलरलेस प्लास्टिड कोणतं, तर त्यांचं नाव आहे ल्युकोप्लास्ट आणि हे ल्युकोप्लास्ट कलरलेस प्लास्टिड आहे। यामध्ये न्यूट्रिएंट स्टोअर केलेले असतात, ठीक आहे। ही जी तुम्हाला समोर डायग्राम शो होत आहे ही कशाची आहे, प्लास्टिडची आहे। आणि कोणतं प्लास्टिड आहे, हे ग्रीन कलर आहे, म्हणजे ही क्लोरोप्लास्टची डायग्राम आहे, ठीक आहे। क्लोरोप्लास्टची डायग्राम आहे। प्लास्टिड हे डबल मेम्ब्रेन असतं, तर इथेही डबल मेम्ब्रेन आहे, ही आउटर मेम्ब्रेन आहे आणि ही जी आहे त्याची इन्नर मेम्ब्रेन आहे। यामध्ये जसं आपण पाहिले आहे की सेलमध्ये सायटोप्लाझम असतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये मॅट्रिक्स असतं, तसंच या प्लास्टिडमध्ये सुद्धा जे लिक्विड फॉर्मचं न्यूट्रिएंट असतं त्याला काय म्हणलं जातं, स्ट्रोमा म्हणलं जातं। हे सगळीकडे पसरलेलं असतं लिक्विड फॉर्ममधलं, ठीक आहे। या स्ट्रोमामध्ये काय असतं, तर या स्ट्रोमामध्ये 17S रायबोझोम्स असतात आणि रायबोझोमचं काम काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करणं, सिम्पली, ठीक आहे। तर इथे आपण ह्या डायग्रामचा अभ्यास करूया। ही क्लोरोप्लास्टची डायग्राम आहे आणि हिचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं। या क्लोरोप्लास्टच्या डायग्राममध्ये तुम्हाला आउटर मेम्ब्रेन कळाली असेल, इन्नर मेम्ब्रेन कळाली असेल, तर हे काय आहे, हे तुम्हाला जिथे हे असं स्टॅक दिसत असतील, या पूर्ण स्टॅकला काय म्हणतात, थॅलाकॉइड म्हणतात। काय म्हणतात, थॅलाकॉइड। हे पूर्ण काय आहे, थॅलाकॉइड आहे, ठीक आहे। आणि हे जी एक वरची लेयर आहे याला काय म्हणतात, ग्रॅना म्हणतात, या पूर्ण लेयरला काय म्हणतात, या पूर्ण लेयरला म्हणतात थॅलाकॉइड आणि हे जी सिंगल आहे त्याला म्हणतात ग्रॅना। या ग्रॅनापासून थॅलाकॉइड बनतं आणि ही थॅलाकॉइड एकमेकांना कनेक्टेड आहेत, याला काय म्हणतात, लॅमिना म्हणतात। हे ज्याच्यापासून कनेक्टेड आहेत त्याला काय म्हणतात, लॅमिना म्हणतात,
हे जे आहेत ना एकमेकांना कनेक्टेड, हे थॅलाकॉइडला कनेक्ट करत आहेत, हे याला लॅमिना म्हणतात. आणि हे जे सिंगल थॅलाकॉइडची जी युनिट आहे, सिंगल थॅलाकॉइडची ही जी प्लेट आहे, याला ग्रॅना म्हणायचं. ठीक आहे, याला ग्रॅना म्हणायचं. आणि हे प्रेझेंट कुठे असतं? मग क्लोरोप्लास्ट प्रेझेंट कुठं असतं? तर मेसोफिल सेलमध्ये प्रेझेंट असतं. मेसोफिल सेलमध्ये, जिथे की फोटोसिंथेसिस मोठ्या प्रमाणात होत असतं. ठीक आहे, कळालं? तर ही प्लास्टिडची डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला थॅलाकॉइड काय असतं, ज्यामध्ये ही स्टॅक लाईक स्ट्रक्चर आहे, याला थॅलाकॉइड म्हणायचं. सिंगल असेल या लेअरला तर त्याला ग्रॅना म्हणायचं. म्हणजे मला हे सांगा, इथं तुमचा डाऊट क्लिअर होईल. थॅलाकॉइडपासून ग्रॅना बनतं, ग्रॅनम बनतं, की ग्रॅनमपासून थॅलाकॉइड बनतं? कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा की थॅलाकॉइडपासून ग्रॅना बनतं, ग्रॅनम बनतं. हे ग्रॅनम आहे, हे ग्रॅनम आहे. थॅलाकॉइडपासून ग्रॅनम बनतं की ग्रॅनमपासून थॅलाकॉइड बनतं? तर याचा आन्सर आहे ग्रॅनमपासून थॅलाकॉइड बनतं. कारण या पूर्ण स्ट्रक्चरला आपण थॅलाकॉइड म्हणतो. थॅलाकॉइड म्हणतो या पूर्ण स्ट्रक्चरला. कळालं? आणि यामध्ये जे लिक्विड पसरलेलं आहे, जसं सायटोप्लाझम असतं सेलमध्ये, याला इथे नाव दिलेलं आहे स्ट्रोमा. जसं मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा असं लिक्विड होतं, त्याला काय म्हणलं जातं? त्याला मॅट्रिक्स म्हणलं गेलेलं होतं. आणि हे थॅलाकॉइड एकमेकांना जोडून आहेत. ते कशाने जोडून आहेत? लॅमेलिनी. कशाने? लॅमेलिनी. ठीक आहे. आणि यामध्ये जो स्पेस असतो त्याला काय म्हणतात? ल्युमेन म्हणतात. ल्युमेन म्हणजे स्पेस. ठीक आहे. यामध्ये 17S रायबोझोम्स असतात क्लोरोप्लास्टच्या या थॅलाकॉइडमध्ये, क्लोरोप्लास्टमध्ये 17S रायबोझोम्स असतात. आणि इथे फोटोसिंथेसिस होत असते. ठीक आहे, जे की वनस्पती आपलं अन्न इथे तयार करत असते. तर यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल, डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि यानंतर कोणता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. ज्याच्यामुळे काय होईल की जेव्हा नवीन लेक्चरर व्हिडिओ येईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.